तुम्हाला पण झटपट फटाफट असं काहीतरी मस्त नाश्ता बनवायचा असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठीच. हा मी डोकं लढवून बनवलेला आहे. याची स्टोरी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर मग मी काय केलं, 3 ते 4 चमचे गरम केले तेलाचे. मस्त कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घातली, जिरं घातलं. ते छान असं तडतडायला नाचायला लागलं की त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि छान ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा. टोमॅटो वगैरे छान परतून घेतल्याच्या नंतर हळद, लाल तिखट, धना-जिरा पावडर हे सगळं घालायचं आणि काश्मीरी लाल मिरची पावडरची पेस्ट घालायची आहे बनवून पाण्यामध्ये. डायरेक्ट घालायची नाही, मग ती जळून जाते, कारण आपलं हे सगळं छान गरम झालेलं आहे. म्हणून मग मी ते पाण्यामध्ये थोडी पेस्ट बनवली आणि ती घातली. मीठ घातलं आणि छान दणदणून उकळलेलं पाणी घातलं आणि ह्या सगळ्या गोष्टीला मसाल्याला अशी छान दणदणून उकळी आली पाहिजे. छान मस्त कोथिंबीर घालायची आहे भरभरून आणि मस्त असं सगळा मसाला शिजेपर्यंत ठेवायचा आहे. कधी शेव किंवा फरसाणची भाजी करताना शेव किंवा फरसाण हे नंतर घालायचं आहे. ह्याची स्टोरी अशी आहे या शेवची की माझ्या मिस्टरांना शेव आणि गोड बुंदी खायची होती. तर गोड बुंदी संपून गेली आणि नंतर शेव उरलेली माझ्या हातात दिली आणि सांगितलं, चल आता ह्याचं काहीतरी बनव, उरली एवढी शेव. तर मी म्हटलं चला फटाफट याचा असा मस्त नाश्ताच होऊन जाईल. आणि इतकं छान भन्नाट लागत होतं, मस्त एकदम मिसळ खाल्ल्याचं फील आलं. तुम्ही डब्यालाही देऊ शकता मुलांच्या किंवा ऑफिसला. तर मग कसं वाटतंय, छान दिसतंय ना एकदम. तर चला खाऊन जावा आणि बाय, सबस्क्राईब करा.